एक गझल घरी गेल्यानंतर ऐका. कुटुंब संस्थेविषयीची गझल आहे, पंकज उदास यांनी गायलेली आहे. आपल्या घराकडे डोकावून बघा पाठीमागं. त्या गझलमध्ये अबू बखरी नावाच्या शायरने ती गझल लिहिली, पंकज उदासनी गायली आहे. सुख दुःखता एक आपना आपना होया बेगाना म्हणून. तो शायर सांगतो की पंजोबाच्या वेळेला आमची कुटुंब आम्ही सगळे सुखी होतो. बरेच चूल पेटत नव्हती 2 दिवस, पण कोण कुणाशी खोटं बोलत नव्हतं, सुखी होतो आम्ही. नव्हतं इन्कम आमच्याकडे, पण ओतप्रोत प्रेमानं भरलेलं घर होतं. आजोबाच्या काळात सुद्धा आम्ही सगळेजण सुखी होतो, सगळं होतं आमच्या घरामध्ये. शेवटी तो शायर असं म्हणतो लास्ट बट सेकंड स्टांजामध्ये, आता तुमच्या घरात सगळं आहे. खाली कार्पेट आहे, वर झुमरं आहेत, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ये दिल मांगे मोर, सगळं तुमच्या घरात आहे. आर यू हॅपी? तुम्ही सुखी आहात? तो प्रश्न विचारतोय. आणि मग मध्ये 2 मिनिटाचा पॉज आहे. तर 2 मिनिटाच्या पॉज मध्ये जो कॅमेरामन आहे तो मोठा हुशार आहे. हे गझल सुरू असताना ते 1.5-2 मिनिटाच्या पॉज मध्ये तो कॅमेरा एकदा त्या सभागृहातल्या पालकांच्या चेहऱ्यावर एकदा टाकतोय आणि पालकांच्या मांडीवर बसलेल्या लेकरांच्यावर एकदा टाकतोय. पंकज उदासना शेवटचा स्टांजा उचलत असताना पहिल्या ओळीचा त्रास होतोय, कारण ते पण पालक आहेत. त्यांच्याही लक्षात येतं की आपल्या पोरांच्या वाट्याला आपण चांगलं जग नाहीये सोडलं. आता 2 कारणासाठी जग आम्ही तयार केलंय. कन्झम्पशन अँड कॉम्पिटिशन मध्ये जग आणलंय आम्ही. म्हणजे खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी. मज्जाच मज्जा म्हणजे जगणं. आणि स्पर्धा, घाणेरडी स्पर्धा. सुजित कुट्टन नावाचा चेन्नईचा मुलगा धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिला आला आणि त्यावेळेला त्याचे वडील आयसीयू मध्ये शेवटचा श्वास घेत होते. चेन्नईमध्ये त्याच्या हातात मेडल असताना त्याच्या वडिलांनी शेवटचा श्वास सोडला. आणि त्यावेळेला चेन्नईमध्ये पालकत्वावर शेकडो संवाद भरले प्रत्येक शाळेमध्ये की सुजित कुट्टन त्यावेळेला कुठं असायला पाहिजे होतं, मैदानावर का आयसीयू मध्ये आपल्या वडिलांच्या शेजारी त्यांच्या कपाळावरून हात फिरवत कुठं असायला पाहिजे होतं? कोणतं जीवन मूल्य सुजित कुट्टन मध्ये असायला पाहिजे होतं? पालकत्वाच. जिंकणं. आज आमची लेकरं आम्ही त्या शाळेमध्ये घातली की ज्या शाळेमध्ये जास्त मोठे कार्यक्रम होतात, त्या रॅम्पवर येणं, खालून मग किस फेकणं. अरे कोणतं म्हणजे अख्खं जग म्हणजे सेलिब्रिटी म्हणून करायचंय का आपल्या पोराला? सेलिब्रिटी म्हणून त्याला वाढवायचंय का? सेलिब्रिटी व्हायला हरकत नाही त्यानं, पण जे दिलं जातंय प्रत्येक गोष्टीला त्याला दिलं जातंय फ्रीडम, ते योग्य आहे का आमच्या लेकरांना देतोय आम्ही? आणि आत्ताचं जग भवताल जो आहे ना तो, कारण ही स्टांजातली शेवटची ओळ उचलत असताना तो शायर असं म्हणतो, हे आने वाली नसलो, हे येणाऱ्या पिढ्यानो, आम्हाला तुमच्यासाठी एक जग तयार करायचं होतं. तो बाप म्हणतो आहे, पोरानो आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं होतं. बाळानो तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीज पेरायची होती. बाळानो तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची उद्यानं तयार करायची होती. आम्ही केलीत आमच्या पोरांच्यासाठी. कोणतं जग आम्ही आमच्या पोरांच्यासाठी तयार केलं? पालकत्वामध्ये बोलत असताना अभयभंग म्हणतात की वाईटांचं जग आम्ही तयार केलंय. आमचं पोरगं रोज बघत आहे की असत्याचा विजय होतो आहे, सत्य पराजित होत आहे. वाईटांच्या जगात वाईटच पहिला येतोय आमचं पोरगं बघत आहे. मग त्याला शिकवायचं का की खोटं बोल? त्याला शिकवायचं का बेईमानी कर? मग त्या पोराला शिकवायचं का गद्दारी कर? वाईटांच्या जगामध्ये जर वाईटच पहिला असेल तर आम्ही आमच्या लेकराला काय शिकवायचं? त्याला शिकवावं लागेल जीवनमूल्य. त्याला शिकवावं लागेल चांगुलपणातलं आयुष्य हे सुखकारक असतं, आयुष्याचं खरं यश देणार असतं. कारण तो स्टांजा जसा पुढे सरकतोय, शेवटचा स्टांजा तो म्हणतो की बाळांनो द्यायचं होतं तुम्हाला. माझा एक वर्गमित्र आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये क्लासमन झाला. 10-15 वर्ष पहिला आम्ही एकत्र भेटायचो. त्यानं बाळ नाही जन्माला घातलं, दोघंच आहेत नवरा बायको, 30 वर्ष झाली. त्यावेळेला आम्ही त्याला म्हणायचो, राम्या पोरग घाल ना जन्माला, पोरगी घाल ना जन्माला, वंशाला दिवा ज्योती असू दे ना. त्यावेळी ते म्हणायचं की इंद्रियात तुला मला एवढा जगताना त्रास होतोय तर
तुझं माझं पोरग वयात येईल जगायचे त्यावेळेस सोसतील त्याला हे बेमानी, ही 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 फसवणूक सोसेल त्याला. तुम्ही विचार करा ना कुठपर्यंत पोहोचलो, किती जग विकृत आहे. 1-1.5 महिन्यापूर्वी माझा मित्र कोल्हापूरच्या ताराराणी चौकामध्ये आपल्या बायकोला घेऊन दवाखान्यात निघाला होता. चौकामध्ये तो उभा होता मागं आणि त्याच्या पुढे एक 15-16 वर्षाची पोरं होती. 2 पोरं मोटरसायकलवर. यानं फक्त हॉर्न वाजवला. त्याला डाव्या बाजूला जायचं होतं, सिग्नल डाव्या बाजूचा क्लिअर होता, हिरवी लाईन. त्या पोरांना हॉर्न वाजवल्याचा राग आला. पाठीमागं येऊन त्या माझ्या मित्राच्या काचेवर दस्तक देत पोरं मारायच्या. 16 वर्षाची पोरं आपल्या दुप्पट तिप्पट वर्षाच्या वयापेक्षा जास्त असलेल्या माणसाला हॉर्न वाजवला म्हणून. ही एकच घटना नाही, तुम्ही प्रत्येक शहरामध्ये तुम्हाला दिसेल की हिंसा घृणा कुठपर्यंत येऊन पोहोचली. हे कुणी जग केलंय? आम्हीच तयार केले ना. आम्ही चांगुलपणा आमच्या लेकरांच्यासाठी तयार करायला तयार ना. आम्ही आमच्या फक्त लेकराच्या पुरतं बघतो आहोत.